कर सर्वांना. तर सकाळी सकाळी आमच्याकडे खूप छान असं जास्वंदाचा फूल आलेला होता. याला पाहून तर मनच खुश झाला आणि मग गेली फिरायला. इकडे आणलोय मस्त थंडी हवा घेऊन आणि छान नजारा बघून. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी लागली नाश्ता करायला, कारण साहेबांना 7 वाजेच बाहेर जायचं होतं. यायला भरपूर वेळ लागणार होता. तर म्हटलं आता बाहेरचं काही खायला जमतसुद्धा नाही आणि नाश्त्यामध्ये पण दुसरं काही चालत नाही. तर इकडे छान मी उसळ केली होती आणि जेव्हा माझ्या मुलांना भाजीचं काही आवडत नाही तेव्हा माझ्या इथं उसळ जास्त बनत राहते. आणि मग दिली यांना मी नाश्ता दिल्यानंतर चला म्हटलं आता आपण किचनकडे वळल्या पाहिजे. मग केली मी माझ्या स्वयंपाकाची तयारी. भेंडीची भाजी, पोळी भात सर्व झालं. त्याच्यानंतर इकडे बाई मस्त झोपलेली आहे. झोप काही खुलतच नाही आहे. स्कूलची वेळ होऊन गेली. त्याच्यानंतर मुलं फ्रेश झाले. मुलांना दिलं जेवण झाल्यानंतर जेगोज घेऊन मुलं निघाले स्कूलमध्ये जायला. आणि याच्यामध्ये माझं वेळ भरपूर होऊन जाते. बसस्टॉपवर आली तर बस आमची निघून गेली. आता काय करावं, तर स्कूलमध्ये सोडून द्यावं लागलं. तिकडून आल्यानंतर घेतली मी नाश्ता. मला काही थोडं बरं नाही, माझा मोठा गळ्याचा प्रॉब्लेम होऊन गेला. नाश्ता वगैरे केली, तयारी केली आणि मी गेली माझ्या शॉपमध्ये. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.